नमस्कार, मी बबन गोरामन, आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन, अध्यक्ष आदिवासी पारधी विकास परिषद, काटोल तालुक्यातील डोंगरगार पारधी वस्तीमध्ये अस्वच्छतेच्या कारणावरून बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर शाखा काटोल यांनी ज्या पारधी महिलांना बँकेच्या बाहेर काढले त्याचा मी जाहीर निषेध करतो। कारण की पारधी समाज हा रानावनात दऱ्याखोऱ्यात शिकार करून जगणारा समाज आहे। या समाजांचं शिकारीवर बंदी आल्यामुळे हा समाज कुठेतरी दारूच्या व्यसनाआधी लागला। परंतु आज या समाजातील काही मुले शिक्षण घेत आहे। हा समाज कुठे ना कुठेतरी मुख्य पर्वामध्ये येत आहे। परंतु महाराष्ट्र शासनाने या समाजाला आदिवासी विकास पॅकेज अंतर्गत बजेट निर्माण केलेलं आहे आणि या बजेटच्या अंतर्गत राणी दुर्गावती महिला सबलीकरण ही योजना बचत गटासाठी सुरू केलेली आहे। या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महिलांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना अंमलात आणलेली आहे। परंतु काही अधिकारी या योजनेपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे। कारण की महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत अस्वच्छतेच्या कारण दाखवून या महिलांना बँक अकाउंट खोलण्यापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान सुरू आहे। असं कुठल्याही प्रकारचं निर्णय झालेला नाही, GR झालेला नाही। परंतु काही अधिकारी लोक या वंचित घटकांना आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टीने यांना डावलून त्यांचं शोषण करते आहे। याकरिता नागपूर जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी साहेब, CO साहेब आणि काटोल तालुक्यातील SDO साहेब आणि नागपूर जिल्ह्यातील अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांनी या प्रकरणाची दखल घेऊन या बँक मॅनेजरला नोटीस बजावून त्यांना जाब विचारण्याची आवश्यकता आहे। आणि या वंचित पारधी समाजाला कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचं अन्याय होणार नाही। संपूर्ण पारधी समाजाला माणुसकीची भावना निर्माण होईल आणि या सर्व लोकांना शासनाने ठरलेल्या योजना मिळतील अशीच मी या प्रसंगी विनंती करतो। धन्यवाद।